नमस्कार. सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्या भेटीला अजून एक दर्जेदार आणि कलात्मक चित्रपट घेऊन आले आहे आणि तो तुम्हाला निश्चित आवडेल याची मला खात्री आहे. हा माझा यूट्यूब चॅनल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनिमेशन मूव्ही म्हटले की साधारणपणे आपल्या डोक्यात लहान मुलांच्या कार्टून फिल्म्सचाच विचार येतो. विशेषतः आपल्या देशात थिएटरमध्ये जाऊन ॲनिमेटेड फिल्म्स बघण्याची प्रथा फारशी प्रचलित नाही. कार्टून फिल्म्स या टीव्हीवरच पाहिल्या तर काय फरक पडणार आहे असा एक समज आपण करून घेतो. परंतु ॲनिमेटेड फिल्म्सबद्दल अशा प्रकारचा समज असणे हे केवळ अज्ञानाचेच लक्षण आहे असेच म्हणावे लागेल. ॲनिमेटेड फिल्म्स या मिकी माऊस, डोनाल्ड डक यासारख्या काल्पनिक कॅरेक्टर्सच्या विनोदी हालचालींचे चित्रण नसून कोणत्याही फीचर फिल्मसारखेच कथाविषय आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पात्रांचे चित्रण असते. किंबहुना ॲनिमेटेड फिल्म्समध्ये त्यांच्या प्रेझेंटेशन स्टाईलमुळे विविध मानवी भावभावना जरा जास्तच खुलवलेल्या जाणवतात. अर्थात कार्टून फिल्म्सना सुद्धा कमी लेखण्याची गरज नाही, त्याही तेवढ्याच सुंदर असतात. फीचर फिल्ममधील कलाकारांच्या अभिनयापेक्षा ॲनिमेटेड फिल्म्समधील पात्रांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात आणि साहजिकच अधिक ठळकपणे आपल्या पुढे येतात. ॲनिमेटेड फिल्म्समध्ये वापरलेल्या संकल्पना या अतिशय मनोरंजनात्मक असतातच, पण त्याचबरोबर त्या कोणालाही विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या असतात. या संकल्पनांचा विस्तार करताना कोणतेही बंधन नसल्यामुळे स्काय इज द लिमिट असेच म्हणावे लागेल. ॲनिमेटेड फिल्म्सचे विश्व हे एक निराळेच अद्भुत जग आहे. हॉलिवूडमध्ये अशा अनेक ॲनिमेटेड फिल्म्स बनवल्या गेल्या आणि त्या प्रचंड लोकप्रिय सुद्धा झाल्या. अशाच काही अतिशय लोकप्रिय ॲनिमेटेड फिल्म्सपैकी एक म्हणजे आज आपण ओळख करून घेणार असलेली फिल्म कोको. ॲनिमेटेड फिल्म हा फक्त लहान मुलांच्या मनोरंजनाचा विषय असून मोठ्यांसाठी त्यात काय असणार असा माझाही गैरसमज होता. हो, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही आधी असेच वाटायचे. खरंच, पण या गैरसमजाला पूर्णपणे छेद दिला तो कोको या अतिशय उत्कृष्ट ॲनिमेटेड फिल्मने. वॉल्ट डिस्ने पिक्चरने 2017 मध्ये सादर केलेला कोको हा चित्रपट ली उनक्रिक यांनी दिग्दर्शित केला आहे. मिग्युएल नावाच्या 12 वर्षाच्या मुलाची मेक्सिकोमध्ये घडणारी अतिशय रंजक आणि तितकीच भावस्पर्शी कथा म्हणजे आजचा चित्रपट कोको. मेक्सिकोमधील सॅन्टा सेसिला या छोट्याशा शहरात आपला मिग्युएल त्याच्या कुटुंबासोबत राहत आहे. त्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील, त्याची आजी, कोको नावाची पणजी आणि इतर नातेवाईक आहेत. ही म्हातारी पणजी कोको म्हणजेच तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी. कोकोच्या बाबांना संगीताचे प्रचंड वेड असून मोठा संगीतकार बनण्याचे त्यांचे ध्येय आहे. या ध्येयाच्या मागे लागून एक दिवस ते आपली बायको इमेल्डा आणि लाडकी छोटीशी कोको हिला सोडून निघून गेले होते. खरे म्हणजे आपले संगीतकार बनण्याचे ध्येय पूर्ण झाल्यानंतर घरी परत येण्याचे आश्वासन देऊनच ते घराबाहेर पडले होते. दुर्दैवाने ते कधीच परत आले नाही. नवरा आपल्याला आणि आपल्या छोट्या मुलीला संगीतापायी वाऱ्यावर सोडून गेल्यामुळे इमेल्डाच्या मनात संगीताबद्दल कायमचा तिटकारा निर्माण झाला आणि इमेल्डा तिच्या जीवनातून कोणत्याही प्रकारच्या संगीताला कायमचे हद्दपार करून टाकते. स्वतःचे सुद्धा गाणे सोडून कातडी बूट तयार करण्याचा व्यवसाय सुरू करते. कोणत्याही प्रकारच्या संगीतावरील हा निर्बंध तिच्या पुढच्या पिढ्यांमधून चालत येऊन आता तो मिग्युएल पर्यंत येऊन पोचला आहे. खरे म्हणजे मिग्युएलला संगीताची उपजतच आवड आहे. मेक्सिकोत असलेल्या संगीताला पोषक अशा वातावरणात मिग्युएलची ही आवड त्याला काही स्वस्थ बसू देत नाही. त्याचा आदर्श असतो तो मेक्सिकोमधील प्रचंड लोकप्रिय आणि भूतपूर्व संगीतकार अर्नेस्टा डे ला क्रूज.
पण त्याची ही आवड जोपासण्यास घरात पूर्णपणे मज्जा बसतो. विशेषतः त्याची आजी त्याच्यावर काटेकोरपणे लक्ष ठेवून असते आणि मिग्युएल कोणत्याही प्रकारे संगीताकडे वळणार नाही याची डोळ्यात तेल घालून दक्षता घेत असते. मिग्युएल मात्र चोरून चोरून त्याचा आदर्श असलेल्या अर्नेस्टो डेला क्रूजच्या फिल्म्स पाहून स्वतःच गिटार शिकत असतो आणि हे गिटार सुद्धा मिग्युएलनी स्वतः तयार केलेले असते. आता एक दिवस असा येतो की ज्यामुळे मिग्युएलच्या आयुष्याला कलाटणीच मिळते. तो दिवस असतो डे ऑफ द डेड. त्या दिवशी मृतात्मे मृत्यूलोकातून म्हणजेच लँड ऑफ डेड मधून पृथ्वीलोकात म्हणजेच लँड ऑफ लिव्हिंग मध्ये अदृश्य रूपात येत असतात असा समज असतो आणि आपापल्या कुटुंबातील मृतात्म्यांना बोलवण्यासाठी घरोघरी देवघरासारखी पूजा मांडतात. त्यात मृत व्यक्तींचे फोटो लावतात. मृत व्यक्तींना आवडणाऱ्या निरनिराळ्या वस्तू आणि पदार्थ त्यांच्या फोटोसमोर ऑफर म्हणजेच अर्पण केले जातात. झेंडूच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालतात. याला मेक्सिकन संस्कृतीत ऑफरेंडा असे म्हणतात. आपल्याकडे सर्वपित्री अमावस्येची जशी संकल्पना आहे तशातलाच हा एक प्रकार. आणि अशा या दिवशी मिग्युएल त्याच्या आजीने सांगितल्याप्रमाणे ऑफरेंडावर लक्ष ठेवत बसलेला असतो आणि अचानक त्याचा लाडका कुत्रा तेथे येऊन ऑफरेंडासमोर ठेवलेल्या गोष्टी ओढून खाली पाडतो. या गडबडीत ऑफरेंडामध्ये लावलेले फोटो खाली पडतात. मिग्युएलची पणजी कोकोचा छोटी असतानाचा तिची आई इमेल्डा आणि गिटार घेतलेल्या बाबांबरोबरचा फोटो सुद्धा खाली पडून फुटतो. मिग्युएलचे लक्ष ज्यावेळी कोको पणजीच्या बाबांच्या हातातील गिटारकडे जाते त्यावेळी तो चमकतो, कारण ते गिटार असते त्याच्या लाडक्या अर्नेस्टो डेला क्रूजचे. दुर्दैवाने त्या फोटोतील चेहऱ्याचा भाग मात्र आधीच कोणीतरी फाडून टाकलेला असतो. खरे म्हणजे कोकोच्या आईने म्हणजेच इमेल्डानेच फोटोतील तिच्या नवऱ्याचा चेहरा रागाने तेव्हाच फाडून टाकलेला असतो. फोटोतील गिटार पाहून मिग्युएलला खात्री पटते की त्याचे खापर पणजोबा म्हणजेच कोको पणजीचे बाबा हेच डेला क्रूज होते. आता तर कुटुंबातील सर्वांपुढे त्याच्या खापर पणजोबांसारखे संगीतकार बनण्याचा मनोदय मिग्युएल व्यक्त करतो. हे ऐकल्यावर त्याची आजी मात्र चिडवून मिग्युएलनी तयार केलेले गिटार तोडून टाकते. खरे म्हणजे मिग्युएलला या गिटारची गरज असते, कारण त्याच्या गावात मोठी संगीत स्पर्धा भरलेली असते आणि त्यात मिग्युएलला भाग घ्यायचा असतो. आता मिग्युएल एक नामी शक्कल लढवतो. तो थेट जातो ते अर्नेस्टोच्या स्मारकाच्या ठिकाणी. तेथे बंदिस्त ठेवलेले अर्नेस्टोचे गिटार घेऊन जात असतानाच मिग्युएल खाली कोसळतो आणि अदृश्य होतो. त्याच्या या अदृश्य अवस्थेत मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर आलेले त्याचे मृत पूर्वज दिसू लागतात. मिग्युएलला त्याचे पूर्वज आपल्याबरोबर मृतलोकात घेऊन जातात आणि येथून सुरू होतो या चित्रपटाचा अतिशय रंजक भाग. मृत्यूलोकात गेल्यावर मिग्युएलला असे लक्षात येते की अर्नेस्टोचे गिटार चोरल्यामुळे त्याला शाप मिळाला आहे आणि या शापातून मुक्ती मिळवून परत पृथ्वीलोकात जाण्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबातील तेथे असलेल्या सर्व पूर्वजांकडून आशीर्वाद वरदान मिळणे आवश्यक होते आणि तो हे सर्व डे ऑफ डेड चा दिवस संपून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाआधी व्हायला पाहिजे. हे असे घडले नाही तर त्याला कायमचे मृत्यूलोकातच राहावे लागणार होते. इमेल्डा म्हणजेच पणजी कोकोची आई मिग्युएलला आशीर्वाद देते, पण कधीही संगीताच्या वाटेलाही फिरकायचे नाही या अटीवर. कोकोचे बाबा संगीतापायी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून गेल्याने संगीताबद्दल या सर्वच मृत आणि जिवंत कुटुंबियांच्या मनात असलेली आढी हेच या मागचे कारण असते. मिग्युएलला तर संगीतकार व्हायचेच होते, त्यामुळे तो त्याच्या खापर पणजोबा अर्नेस्टो यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे ठरवतो. अर्थात अर्नेस्टो पर्यंत पोहोचणे इतके सोपे नसते, कारण अर्नेस्टो एका मोठ्या महालात राहत असतो. तेथे पोहोचणे केवळ अशक्यप्राय असते. आता काय करावे असा यक्ष प्रश्न असतानाच मिग्युएलला हेक्टर नावाचा एक गमतीशीर हाडांचा सापळा भेटतो.
हेक्टर मिग्युएलला अर्नेस्टोपर्यंत पोहोचण्यासाठी मदतीचा हात पुढे करतो, पण त्याची अट एकच असते की मिग्युएलनी त्याचा फोटो पृथ्वी तलावर जाऊन त्याच्या मुलीपर्यंत पोहोचवून ऑफरेंडामध्ये लावावा. कारण जोपर्यंत त्याचा फोटो ऑफरेंडामध्ये लागत नाही तोपर्यंत त्याला कधीही त्याच्या लाडक्या मुलीला जाऊन भेटता येणार नसते. आणि असे झाले तर तो काळाच्या ओघात त्याच्या कुटुंबियांच्या स्मृतीतून कायमचा पुसला जाईल. मिग्युएलचे इतर पूर्वज मात्र त्याला पकडून परत पृथ्वीवर पाठवण्यासाठी त्याच्या मागे लागलेले असतात. अखेर मिग्युएल अर्नेस्टोच्या महालात पोहोचतो. अर्नेस्टो मिग्युएलचे मनापासून स्वागत करतो. मिग्युएलला खापर पणजोबा म्हणजेच त्याचे दैवत भेटल्याने आकाश ठेंगणे वाटू लागते. एवढ्यात हेक्टर तेथे येतो. अर्नेस्टो आणि हेक्टर यांची बाचाबाची सुरू होते. या बाचाबाचीमधून मिग्युएलला कळतं की खरे म्हणजे अर्नेस्टोच्या सर्व संगीत रचना हेक्टरनी तयार केलेल्या असून अर्नेस्टोने त्या स्वतःच्या नावावर खपवल्या आहेत. मोठा संगीतकार होत असतानाच एकदा हेक्टर परत आपल्या घरी निघालेला असताना अर्नेस्टोने हेक्टरवर विषप्रयोग करून त्याचा खून केलेला असतो आणि हेक्टरचे गिटारही अर्नेस्टोने चोरलेले असते. त्यामुळे हेक्टर कधीच आपल्या घरी इमेल्डा आणि कोकोकडे जाऊ शकलेला नसतो. इमेल्डाच्या मनात मात्र हेक्टरने आपल्याला फसवले असा कायमचा गैरसमज होऊन बसलेला असतो आणि तोच पिढ्यानुपिढ्या चालत आलेला असतो. या सर्व प्रकारावरून मिग्युएलच्या डोक्यात प्रकाश पडतो की कोकोचे बाबा म्हणजेच त्याचे खापर पणजोबा हे अर्नेस्टो नसून हेक्टर आहेत. आता त्याच्या पुढे मुख्य काम असते ते घरी जाऊन हेक्टरचा फोटो ऑफरेंडामध्ये लावायचा आणि सर्वांना हेक्टर बद्दलचे सत्य उलगडून सांगायचे. अर्नेस्टो हेक्टरचा फोटो ओरबाडून घेण्याचा खूप प्रयत्न करतो, कारण तो फोटोच शेवटी सत्य उजेडात आणणार असतो. अखेर या झटापटीत फोटो हरवतो. अर्नेस्टोच्या अंगावर मोठी घंटा पडून त्याचा सर्वनाश होतो. मिग्युएल हेक्टर आणि इमेल्डाकडून आशीर्वाद घेऊन घाईघाईने पृथ्वी तलावर सूर्योदयाच्या आधी येऊन पोहोचतो. मिग्युएल धावत धावत पणजी कोकोकडे येतो आणि हेक्टरने त्याच्या छोट्या कोकोसाठी तयार केलेले रिमेंबर मी हे गाणे म्हणू लागतो. या गाण्याचे स्वर ऐकून जराजर अवस्थेतील कोकोची स्मृती चाळवली जाते. कोको आपल्याकडील जपून ठेवलेला तिच्या वडिलांच्या फोटोचा तुकडा काढून मिग्युएलला देते. मिग्युएल तो फोटोचा तुकडा फाटलेल्या फोटोच्या ठिकाणी लावता क्षणीच कोकोच्या कुटुंबाचे चित्र पूर्ण होते. आता मिग्युएलला हेक्टर हेच आपले खापर पणजोबा म्हणजेच दैवत असल्याची खात्री पटते आणि त्याच वेळी हेक्टरला डे ऑफ द डेड च्या दिवशी पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते. बघा किती सुंदर कल्पना आहे ही. कालांतराने हेक्टरच्या कोको बरोबरच्या सर्व जुन्या पत्रव्यवहारावरून असे सिद्ध होते की अर्नेस्टोने हेक्टरची सर्व गाणी चोरली होती आणि खरे म्हणजे अर्नेस्टोला मिळालेल्या मान सन्मानाचा मानकरी हेक्टर होता. कालांतराने पणजी कोकोचे निधन होते. ती मृत्यूलोकात जाऊन आपली आई इमेल्डा आणि वडील हेक्टर यांना जाऊन भेटते. एक सुंदर मिलन घडून येते आणि इकडे पृथ्वीलोकात मिग्युएल तेच गाणे म्हणत असो, रिमेंबर मी असा हा नितांत सुंदर, अतिशय भावस्पर्शी, मनाला भिडणारा आणि आपल्याला आपल्या पूर्वजांची आठवण करून देणारा चित्रपट. यातील मूळ संकल्पना आणि ॲनिमेशनद्वारे ज्या प्रकारे त्याचे विस्तृत सादरीकरण केले आहे ते पाहणे म्हणजे एक सुखद अनुभव. आपण सर्वांनी हा अनुभव जरूर घ्यावा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.